मोठ्या भाऊची सिंगापूर जत्रा या सिरीजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा माझा टास्क आहे सिंगापूरमध्ये रेंटने घर शोधणं. सो सिंगापूर हे जगातील वन ऑफ द कॉस्टलीस्ट सिटी आहे, म्हणजे राहणीमानानुसार वगैरे. आणि रेंट इथे खूप खूप भयानक आहे. छोट्या छोट्या जागेचे खूप सारे रेंट आहेत, बट राहायला 76 लागणार आहे, राईट. इथे जर तुम्ही मूव्ह झाले तो पहिला टास्क तुमचा हा असेल की रेंटने प्रॉपर्टी बघणं, रेंटने घर बघणं. सो आज मी तो भयानक असा टास्क करतो आहे. आणि इथे बेसिकली प्रॉपर्टी गुरु आणि 99 CEO, मोस्टली प्रॉपर्टी गुरुवर तुम्हाला रेंटने हाऊसेस वगैरे भेटतात. मोस्टली एजंट थ्रूच असतात, काही एजंट फीज घेतात, काही नाही घेत, आपलं काइंड ऑफ इंडिया टाईपच. बट रेंट भयानक आहे इथे. आणि जेव्हा मी तुम्हाला प्राइजेस सांगेल एवढ्या छोट्या छोट्या जागेचे, तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तर बघूया आज कोणत्या रेंटमध्ये कोणती प्रॉपर्टी बघायला चाललो आहे मी आणि कशी आहे ती प्रॉपर्टी. लेट्स गो. सो बेसिकली इथे 3 टाईपचे गोष्टी आहेत. इथे एक लँडेड हाऊस, म्हणजे आपले घरासारखे आजूबाजूला कुंपण जसे हे दिसत आहे का माझ्या मागे ते. आणि त्यानंतर असतात HDB आणि कॉन्डोमियम. तर कॉन्डोमियम म्हणजे आपला तो प्रॉपर फ्लॅट्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्यात स्विमिंग पूल, जिम वगैरे अशा फॅसिलिटीज जे असतात ते. आणि इथले कॉन्डोमियम म्हणजे लिटरली लाईक रिसॉर्ट असतात. आणि त्यानंतर असतात HDB. तर HDB हे बऱ्यापैकी स्वस्त असतात, ॲम्युनिटीज वगैरे काहीच नाही तर तिथे, पण बजेटमध्ये असतात. सो आता करंटली ते HDB बघतो आपण. हा पोर्श हे बघा कसं सेकंड फ्लोअरवर ऑलमोस्ट फर्स्ट फ्लोअर आहे. HDB म्हणजे आता हे माझ्या मागे जे दिसत आहे स्ट्रक्चर्ड एकदम, डिरेक्ट एंट्री वगैरे असते तिथे वरती लिफ्टमधनं, असं लाईक कॉन्डोसारखे आपली सिक्युरिटी वगैरे नाही, गेटेड नाही. पण मी जे शोधतोय ते कुठे आहे? वेदर खूप गरम आहे इथे, भयानक गरम आहे. बट पाऊसही पडून जातो कधी पण. बेसिकली मी जे घर बघतोय आता ते दोघांसाठी बघतोय. मोठ्या भाऊचं लग्न झाले जसं की तुम्हाला माहितीच, तर दोघांसाठी बघतोय. सो ते आधीच सांगावं लागतं किंवा त्या टाईपचे मग बघावं लागतं, नाही तर मग ते अलाउड नाही करत. सो बेसिकली आपल्या नीडनुसार एकदा नीट प्रॉपर सर्च करावं लागेल. आणि करंटली मी जिथे राहतो ते एकदम भयानक भारी असं ठिकाण आहे. तो व्हिडिओ इथे कार्ड्सवर दिसत असेल, टॅप करा, तो व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा, किंवा नंतर आपण इथली टूर करू प्रॉपर. पण आता तर सर्चच आहे चालू. आता घर बघतोय तर तिथलं जवळचं MRT म्हणजे मेट्रो स्टेशन वगैरे किंवा बस स्टेशन तेही बघावं लागेल, किती जवळ आहे काय कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने. आणि इथे आसपास खाण्यासाठी काहीतरी सामान वगैरे जर खरेदी करायचं तर तेही कुठं आहे जवळ वगैरे, तेही बघून ठेवावं लागेल. सो करंटली हे आता HDBच बघतोय बघा मी, हे असं दिसतं इथे. Please come in. ओके, इट्स द बेड. They were actually thinking more like an open concept originally. Okay. But, study desk, right? So at the moment, I have a foldable table here. ओके. So सो हे वॉशरूम आणि बाथरूम. she's retired and she lives on the other त्यानंतर हे side. किचन, ड्रायर, वॉशर तिथेच आहे जवळ. आणि फ्रीज आहे मोठंसं, मायक्रोवेव्ह, ओव्हन, इंडक्शन आणि एअर फ्रायर. शेल्टर्ड वॉकवेज असतात MRT पर्यंत किंवा बस स्टँडपर्यंत. सो पाऊस जरी आला तर मोस्टली काही गरज पडत नाही छत्रीची. ते पण एक कन्सिडर करू शकता तुम्ही फ्लॅट बघताना. आत्ता जो फ्लॅट बघितला होता वॉज क्वाईट गुड, पण खूप बघितला किती छोटा होता. आणि 2500 SGD ते म्हणतायत मंथली रेंट त्याचं. सो खूप थकलो होतो आणि नेक्स्ट व्ह्यूइंग 5 वाजता होते. सो परत रूमवर आलो, थोडा 5-10 मिनिट आराम केला. खूप पाय दुखत आहे आणि आपल्या ऑस्मोची बॅटरी पण चालली होती, तो सो चार्ज केला आणि आता परत रेडी होऊन चाललो आहे नेक्स्ट जागा बघायला. आता जिथे बघायला जातो तिथे डायरेक्ट MRT मेट्रो जात नाही. सो बसने जावं लागतं 2-3 स्टॉप. स्वतः बसचा वेट करतो. आणि सिंगापूरमध्ये खूप चालावं लागतं. बाय डिफॉल्ट तुम्हाला चालाच लागेल. किलोमीटर तसे इझिली चालणं होऊन जातं. थर्ड स्टॉपला उतरायचं. आली आपली बस. अरे भैया, पण जिकडे तिकडे आहे ना असं हॉटेलसारखंच फील येतो.
आता हा रेसिडेन्सीच आहे, जसं काही हॉटेल आहे. हे जे आहे लँडेड हाऊस आहे. सो आजूबाजूला देऊ शकता सगळे घरच घर आहेत. बस स्टॉपपासून अर्धा किलोमीटर दररोज चालावं लागेल. काय सुंदर सुंदर बंगले हो. आणि हे जे बंगले जुने लोक आहे इथले भयानक श्रीमंत आहेत. सो हे आहे आता ते घर. This one, the bed will be here. ओके. Pantry, induction cooker, microwave. This one is quite nice. दिस वन राईट. ही दुसरी रूम. सोफा, cabinet drawers. This the fridge outside. वॉशरूमच्या समोरच किचन, जे मला बिलकुल नाही आवडलं. सो बघितला. परत तेच ते रूम घर वगैरे आजूबाजूचा एरिया चांगला आहे. बट द थिंग इज हे मोस्टली गाडी वगैरे असलं तर सोपं आहे. आणि कारण की मग बस चालणं वगैरे ग्रोसरी स्टोअर्स वगैरे सगळं लांब आहे. तो आय डोंट थिंक हा माझ्यासाठी परफेक्ट आहे. लेट्स सी. हे असे हाऊसेस आहे इथे. नाईस. मला असं वाटतं की मोस्टली ते मेट्रोच्या जवळच असावं. कशाला बाई इतकं चालायचं वगैरे दरवेळेस. ठीक आहे ना, आहे ऑप्शन भेटू शकतं तर बघूया. उगाच हाल कशाला करून घ्यायचे, आधीच खूप लागलेले आहेत आपण. एसी या स्मॉल. सो आता असं वाटतंय की ही सर्च आपली चालूच राहील अजून. चहा पिऊया, पातळ इंडियन चहा. खूप थकतंय भाई, खूप थकतंय रे. असं सांगू. शूज घ्यायचे. रिझन बिंग की खूप चालावं लागतं आणि त्यासाठी शूज लागेल चांगले. पाय दुखत आहे म्हणजे आपल्याला चालायची सवय, तसे पाय नाही दुखत आहेत, तळवे दुखत आहे ही चपला वगैरे त्यामुळे. हो, मी जिथे राहतोय ते पण अजून प्रॉपरली एक्सप्लोअर नाही केलं आहे मी. म्हणून आज जरा आहे वेळ संडेचा. बघा इथं सगळेच जण या स्टेडियमजवळ येतात चिल करण्यासाठी. शांत अशी जागा आहे, ग्रीनरी अराउंड. बिकॉज ऑफ द मॅच इट्स क्लोज राईट. नशीब पण म्हणतं काही जास्त पळू नको. स्टेडियमच बंद केलं त्याने माझ्यासाठी. असे दगडं पकडून किंवा जागा पकडून बसतात लोक. हे बघा MRT जी म्हणतोय ना मी, दिस इज दॅट MRT. व्हॉट अ नाईस फ्रेंड. आय थिंक आयफोन घ्यायची वेळ आली आहे. खूप लिटरली हँग होतोय तो. कसं काय काय माहिती. दोन्हीकडून फुटला आहे म्हणा. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. अजून भरपूर प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आणि खूप मोठा होईल व्हिडिओ. सो हा व्हिडिओ इथेच एंड करू. बघूया अजून प्रॉपर्टीज वगैरे, किंवा मी कोणतं सिलेक्ट करतो प्रॉपर्टी त्याचा व्हिडिओ तर मी नक्की पोस्ट करेन. विश करा मला ऑल द बेस्ट. बिकॉज खरंच यार रिले एकटेक वाटतं आहे मला इकडे शोधायला. मेनली बिकॉज रेंट भयानक. ओके, जर आवडला आहे व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. शुभम मोठे सायनिंग ऑफ.